सामाजिक सुरक्षा विभागाची जो संपूर्ण विभाग आहे त्याच्या 2 चमू काल संध्याकाळी पेट्रोलिंग करत असतात. त्यांच्यातील एका चमूतला एक पोलीस अंमलदार अजय पवनीकर याला एक माहिती मिळालेली होती. पोलीस ठाणे बेलतरोडीच्या हद्दीमध्ये मनीषनगर येथे एक इसम 10-11 वाजताच्या दरम्यान MD घेऊन येणार आहे. मग त्या माहितीच्या आधारे आपण NDPS ॲक्टच्या सगळ्या तरतुदींचं पालन करून पंचांना घेऊन आणि संपूर्ण सामग्री घेऊन तिथे रेड करण्याच्या दृष्टीने गेलो आणि आपल्याला एक संशयास्पद व्यक्ती एक 11:15 वाजताच्या दरम्यान मिळाला आणि चेक केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की त्याच्याकडे MD आहे आणि मग ते पंचांच्या समक्ष त्याची पूर्ण कारवाई केली आणि त्याला पुढे विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तो माल तो गांधीबागेतल्या एका आरोपीकडून आणत असतो. मग आपण त्या कारवाईला पुढे नेऊन त्या आरोपीला पण ताब्यामध्ये घेतला. मग आधी चौकशी दरम्यान कळलं की आणखी एक 3रा आरोपी आहे ज्याच्याकडून हे माल घेत असतात. रात्रभर आपल्या टीमने बरेच प्रयत्न केले पण त्या आरोपीला आपण पकडू शकलेलो नाही. तर या संपूर्ण कारवाईमध्ये 13.8 ग्रॅमची MD आपण जप्त केलेली आहे जी 1,38,000च्या जवळपास असते. त्या व्यतिरिक्त आरोपीचे 3 मोबाईल, 1 गाडी आणि ज्या वजन काट्याने इलेक्ट्रॉनिक्स मशीनने ते MD जी आहे त्याचं वजन केलं जातं ती एक मशीन आपण जप्त केलेली आहे. यामध्ये 2 आरोपी आपण ताब्यात घेतलेले होते. एक निखिल जगदीश गोयंका म्हणून आहे जे मूळचे अमरावतीचे आहेत. तसे त्यांचा व्यवसाय दाखवायला ते दाखवतात की गाड्या ज्या जुन्या गाड्या आहेत त्या खरेदी विक्री करून कमिशनवर ते करतात पण त्याच्या व्यतिरिक्त ते ह्याही कामात आहे. पण जुना त्यांचा असा गुन्हेगारी पार्श्वभूमी अशी कुठली अद्याप तरी प्राप्त झालेली नाही. दुसरा जो आरोपी आहे तो शेख शाहिद शेख अनवर, तो गांधीबागमध्ये राहतो. तर तो मजुरी करतो असं तो सांगतो. या व्यतिरिक्त या कामामध्ये असल्याचं म्हणजे आता बऱ्यापैकी निश्चित होतं आहे. आणि 3रा जो आरोपी आहे पंकज साठवणे म्हणून तो गोमती हॉटेलच्या मागे पारडी भागामध्ये राहतो.